नमस्कार, मी अरविंद आठले. आज आपण सोयाबीनच्या तिखट करंजा करणार आहोत. तर हे जे आहे सोयाबीन ग्रॅन्युल्स हे भिजत टाकले 2 तास आणि त्यानंतर त्यातलं पाणी सगळं निथळून हे याप्रमाणे आता आपण घेतलेले आहेत. साधारणपणे 1-1.5 वाटी ते आहेत. त्याच्यामध्ये मिसळायला आपण आता हा फ्लावर घेतलेला आहे बारीक करून, हे किसलेलं गाजर घेतलं आहे आणि हा थोडासा कांदा घेतलेला आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पांढरे तीळ घालणार आहोत. आलं किसून घेतलेलं आहे, थोडं खोबरं आपण किसून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. त्यानंतर आपण थोडंसं साखर घेतलेली आहे, हिंग घेतलेला आहे आणि हा लिंबाचा रस घेतला आहे. त्याशिवाय मिसळण्याचं सगळं साहित्य आहे. याच्यामध्ये मग हळद आली, मीठ आलं, तिखट आलं, जे काही सगळं लागेल हे एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. आणि मग त्यानंतर आपण कणिक घेणार आहोत. ते सगळे प्रोसिजर मी तुम्हाला नंतर सांगतो करंजा बनवण्यासाठी. तर या करंजासाठी प्रथम आपण सारण करणार आहोत. म्हणून एका कढईमध्ये आपण तेल घेतलं आहे. साधारणपणे 2 पळ्या तेल घेतलेलं आहे. तेल तापलाय चांगलं तर आपण पहिल्यांदा ही मोहरी घातली, नंतर जिरं घातलं, तडतड व्हायला लागली आहे. त्यानंतर हळद घातली, आपण गॅस बारीक केलेला आहे. आणि आता हा हिंग घातला आहे. त्यात आलं किसलेलं आहे ते घातलं आणि मग कांदा घालतो आहोत. बारीक केलेला कांदा आहे. हा परतून घेणार आपण परत छान. आपण बारीक केलेला फ्लावर टाकतो आहोत. फ्लावरची फुलं जी आहेत अगदी बारीक केली आहे ती पुन्हा आपण ढवळून घेणार. त्याला थोडी वाफ येऊ देणार. त्यानंतर किसलेलं गाजर घालणार आहोत. हे पदार्थ पूर्ण शिजू द्यायचे नाही, थोडेसे कच्चे चांगले येतात. ते जिभेमध्ये आले दातामध्ये खूप छान वाटतात. तर हे आता सगळं आपण परतून बऱ्यापैकी थोडं शिजवून घेणार आहोत. पांढरे तीळ घालतो आहोत त्याच्यामध्ये. त्या तिळाची चव खूप छान येते त्या. ते पुन्हा परतलं सगळं. सोयाबीन ग्रॅन्युअल घालतो आहोत आपण. मुख्य पदार्थ आपला सोयाबीन ग्रॅन्युअल हाच आहे, घटक. मग हे छान परतून घेणार आहोत. ते भिजवलेले आहेत आणि ग्रॅन्युअल छोटे असल्यामुळे त्याला शिजायला काही त्याचा फार वेळ लागला नाही. तर हे छान परतून घेऊ. त्याच्यामध्ये कोथिंबीर घालतो आणि आता खोबरं घालतो. किसलेलं जे खोबरं होतं आपलं हे सगळं पुन्हा आता छान परतून घेणार. आता हा सारण आपण ह्यातला मसाला जो आहे सगळा हा घातलेला आहे. हा सारण छानपैकी तिखट सारण आपण तयार करणार आहोत. पण चवीपुरतं तिखट घालणार. तुम्हाला खूप चांगल्या झणझणीत हव्या असतील तर जास्त तिखट घालू शकता. सौम्य हव्या असतील तर सौम्य घालू शकता. खाणाऱ्याची जशी आवड आहे त्याप्रमाणे. आता मीठ घालतो आहोत आपण. त्यानंतर लिंबाचा रस आम्ही काढून ठेवतो नेहमी आधीच, तर हा रस घालणार आहोत. साधारण 2-2.5 चमचे, 2 चमचे, खूप आंबट होणार नाही अशा प्रकारे रस घातलेला आहे. आणि चवीपुरती आता त्यात आपण साखर घालतो आहोत. 1/2 चमचा साखर आहे. आणि हे सगळं आता छान आपण ढवळणार आहोत आणि छानपैकी आपला हा मसाला सगळा घालून केलेला सारण, हे सारण आपण तयार करणार आहोत. खूप जास्ती शिजलेलं नाही, कारण नंतर ते आपण पुन्हा करणार आहोत. त्यामुळे त्यावेळी ते उरलेलं शिजेल. हे असं कच्च्यापैकी अर्धवट असं ठेवायचं आहे. तयार झालं. गॅस आपण बंद करणार आणि सारण बाजूला ठेवून ते थंड होऊ दे. आता आपलं सारण तर तयार झालं आहे, पण करंजा करायला आपण पहिल्यांदा आता पीठ भिजवणार. तर साधारण ही 1.5 वाटी कणिक घेतलेली आहे.
त्याच्यामध्ये हा थोडा आपण मैदा घालणार आहोत. पाव वाटी समजा मैदा आहे. आणि याच्यामध्ये थोडा आता रवा घालणार आहोत आपण. एक चमचा, मोठा चमचा हा एवढा रवा घातलेला आहे. आणि थोडं मीठ चवीला. आणि आता तेल घालणार आपण. साधारणपणे पळीभर तेल असेल सगळं मिळून. आणि हे आता आपण छान मिक्स करून घेणार. असं मिसळलंय आपण, चोळतोय ते तेल, त्याला तो तेल मीठ पहिले पीठ सगळं व्यवस्थित असं चोळून घ्यायचं. आता याच्यात आपण पाणी घालणार थोडं थोडं. आणि कणिक आपण छान याची भिजवून घेणार. चांगली तिंबणार आपण व्यवस्थित तेल सगळीकडे व्यवस्थित मिसळेल अशी ही आता आपण कणिक तयार करतो याची. पहा, आपण पुन्हा थोडं पाणी कमी पडत असेल ते घालतो आहोत. आणि ही असा छान कणकेचा गोळा आपण छान मळून चांगलं मळलं गेलं पाहिजे. हे आपण गोळा तयार करतो आहोत. अशी ही छान आता कणिक आपली भिजते. चांगली मळून घेतली आपण. त्याचा गोळा करणार आहोत. घट्टच भिजवायची आपल्याला. आता ह्याला आपण थोडं वरून तेल लावतो. आपली मळून झालेली आहे पूर्ण व्यवस्थित. हे पहा, ही छान मळली गेली, घट्ट चांगली मळलेली आहे. आणि याच्यावर आता आपण झाकण ठेवणार आहोत. आणि 10 मिनटं आता आपण वाट बघणार. आता हे सारण छान गार झालेलं आहे. थोडी चव बघितली, त्यात थोडंसं तिखट मीठ घातलं. आणि ही जी कणिक आपण तिंबलेली होती, गोळा केलेला, तर त्याच्या अशा पाऱ्या तयार केल्या, म्हणजे लाट्या म्हणतो आपण त्याला. आणि त्यानंतर ह्या अशा त्याच्या लाटून अशा पुऱ्यासारखं तयार केलं. हे असं आपण छान लाटून घेतो आहोत. तर हे असे पोळ्यासारखे आपण आता आधी लाटून घेतले. आणि त्यानंतर ते हातात घेणार, इकडे खाली पोळपाटावर ठेवणार एक एक. हे आता त्यात सारण भरतो आहोत. एक कडा आपण दाबून धरली आहे सेंटर अशी. आणि या कडेला आपण पाणी लावतो आहोत की ते आपल्याला दुसरी कड त्याला व्यवस्थित चिकटली पाहिजे. आपल्याला करंजी करतो आपण हे बाई याप्रमाणे. हे पहा, ही आपली तिखटाची करंजी तयार झाली. आणि हे व्यवस्थित आता कडा आपण त्याच्या कापून घेतो आहोत. ही अशी छान आपली करंजी तयार झाली. अशा 4 करंज्या आपण सारण भरून तयार केलेल्या आहेत. चिरडीने व्यवस्थित कड शेवटची घेतलेली आहे व्यवस्थित करून. इकडे हे आपण तेल तापत ठेवलेलं आहे. तेल तापलं की ह्या करंज्या आपण तळून घेणार. आता आपण हे तेल तापलेलं आहे. आणि त्याच्या आधी एक थोडंसं सांगायचं राहिलं की सारण करताना जर तुम्ही थोडंसं पीठ वापरलं बेसनचं तर ते सारण अधिक चांगलं होईल. ते आणखीन जास्त खुसखुशीत होतात. हे थोडंसं लक्षात ठेवा. आता हे आपण टाकतो आहोत तळायला. असं वर त्याला तेल सोडावं लागतं. म्हणजे त्या खुसखुशीत होतात जास्ती.
तसा रंगातच फरक पडतो पहा तेल सोडल्याबरोबर. आणि थोडं झालं असं वाटलं की त्यात दुसऱ्या बाजूनी वळण. हे पहा छान फुगतात. पहा ह्या चारी आपण उलटवल्या, छान शिजवून घ्यायच्या तळून. पलट करत राहायचं. पहा आता त्याला छान सोनेरी रंग येतोय. सुंदर झालेले आहेत. सारणाची चव पाहिली असल्यामुळे चवीत काही प्रश्नच नाही. अतिशय छान सुंदर सारण झालेलं आहे. तिखट मीठ आपण आपापल्या चवीप्रमाणे कमी जास्ती करू शकतो. या तिखट करंज्या अतिशय छान लागतात. कोणी पाहुणे येऊ दे तुम्ही खेळवा, खूप खुश होऊन जाते. आता ह्या काढायच्या झालेल्या आहेत. त्या छान एका ताटलीमध्ये आपण काढून घेऊ आणि अशाच उरलेल्या सर्व आपण तेल मिसळून घ्यायचं व्यवस्थित. त्या झालेल्या अशा प्रकारे ह्या सुंदर अशा तिखटाच्या करंज्या सोयाबीनच्या ग्रॅन्युल्सच्या आपण तयार केल्या. नवनवीन प्रयोग करावे, छान छान खावं, मस्त आयुष्य जगावं. अन्न हे पूर्ण ब्रह्म घोटत जावं, घोकत जावं आणि छान सगळ्या चवी आपण घेऊन जीवनाचा आनंद लुटावा. नमस्कार, भेटूया पुन्हा.